विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. चला सोडवूया स्वाध्याय क्रमांक 2.4. बघा प्रश्न आहे एक. पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या भाजणीत किंवा मांडणीत लिहा. चढत्या मांडणीत लिहा म्हणजे चढत्या क्रमाने. सोपा प्रश्न आहे. संख्या सोडून घेऊ. बघा 98,230, 98,023, 89,320, चौथी आहे 98,032. कोणत्या क्रमाने मांडायची आहे? चढत्या मांडणीत. चढता क्रम. चढता क्रम लावू आपण. चढता क्रम लावताना लहान असते सर्वात आधी. सर्वात लहान कोणती आहे? ही 98 वाल्या संख्या मोठ्या आहे. ती लहान संख्या पहिल्यांदा घेऊया. 89,320 वाली पहिल्यांदा. त्यानंतर आता यांचा क्रम ठरवूया. सर्वात मोठी यापेक्षा थोडी मोठी. बघा इथे 98 आहे, 98,000. इथे 0 आहे, 0 आहे, 2 आहे. 2 वाली सर्वात मोठी म्हणजे काय? इथे लिहितो मी शेवटी 98,230 ही सर्वात मोठी आहे. बरोबर आहे, कारण शतकाच्या ठिकाणी 0 आहे. आता या दोनपैकी ही झाली, ही झाली, आता ही राहिली आणि ही राहिली. यापैकी इथे ना लहान लिहूया. सर्वात लहान सर्वात मोठी लिहिली आपण. इकडून लिहिली, इकडून लिहायची तर मोठी लिहा, इथून लिहायचं तर लहान लिहा. यापेक्षा या दोनपैकी लहान इथे लिहा. चला इथं 0,2 आहे, इथं 0,3 आहे. 3 वाली मोठी आहे ती इथे लिहू, 2 वाली इथे लिहू. चला 98,023 इथे आणि 98,032 इथे. चला कोणता पर्याय बघा सापडला का रे? 89 इथे बघ. 98 हा पर्याय नाहीच. पहिला ए पर्याय नाही. इथे बघा एक बी पर्याय 89,320 पहिला बरोबर. 98,230 नाही म्हणजे हा पण पर्याय नाही. सी पर्याय 89,320 आहे. 98,023, 98,032 आहे. हा पर्याय नाही म्हणजे पर्याय कोणता आहे? बरोबर डी आहेच रे की रे. मग शोधा. पर्याय आहे डी बरोबर. दुसरं गणित करूया. 8, 10, 12. 8, 10, 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? मोठ्यात मोठी पकडायची. या तीनही संख्यांनी भाग गेला पाहिजे. 3 वेळा भाग देत राहायचं नाही. एक सोपी पद्धत काय करायची? असं जर गणित आलं तर काय करायचं? या तीनही संख्येचा लसावी काढायचा म्हणजे यांचा गुणाकार करायचा. 8 गुणेला 10 गुणेला 12 करून पाहू. 12चा पाढा 10 वेळा म्हणा. 12 10 120 म्हणजे 8चे 8च ठेवतो मी. 12 10 120 आले. आता करू 12चा पाढा 8 वेळा म्हणा. 0 आधीच देऊन टाकू. 12 8 96. याचा गुणाकार किती आला रे? 960. उत्तर कुठं आहे? सी. पर्याय काय पकडायचा? पर्याय क्रमांक आला सी. आता तुम्ही करून पहा. या 8नी 960ला पण भाग जातो, 10ला पण 10नी भाग जातो, 12नी पण भाग जातो. असं जर गणित आलं तिन्ही याचा हा 960 त्याचा लसावी आहे आणि या लसावीला तिन्ही संख्यांनी भाग जातो. समजलं?
तिसरं उदाहरण बघा दिसलंय तुम्हाला. 89 गुणेला 15 अधिक 11 गुणेला 15 वजा 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे. बघा असं लिहिलं मी. यामध्ये काय करायचं असते, पहिल्यांदा गुणाकार मग बेरीज वजापैकी काही करा. इथे 2 गुणाकार असल्यामुळे पहिल्यांदा गुणाकार सोडवा, यांचा आणि यांचा गुणाकार काढा. 89 आपण इथे करू. 89 गुणेला 15 चला किती येतात. 15चा पाडा 9 वेळा. 15 9 35 नासे 135. 135 मध्ये 15 9 35 नासे 135. 15 9 135. हातचे आले 13. 15 8 120. 120 आणि 13 किती होतात रे. 133 होतात का बघा. 133. याचं उत्तर आलं 1335. आता याचं उत्तर इथे करू आपण. 11 गुणेला 15 चला 15चा पडा 1 वेळा. 15 1 15 हात चला 1. 15 1 15 आणि 1 16. याचं उत्तर आलं 165 वजा 500. आता काय करा, या दोघांची पहिले बेरीज करा, काय हरकत नाही. आता 1300 इकडे बघू का चला. 1335 अधिक 165. 5 आणि 5 10 अचल 1. 6 आणि 4 10 0 अचल 1. 5 1. 1500 आलं याचं उत्तर. वजा 500 काढून टाका. 1500 मधून 500 गेले, उत्तर किती आलं रे. 1000. सांगा चला पर्याय कोणता आहे बघू आपण, शोधूया आपण. 1000 येते का उत्तर बघा. आहे की रे. कोणतं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. कोणतं रे. पर्याय क्रमांक सी आहे. चौथं गणित बघू. 1,30,429 बघा. 1,30,429 भागिला 13 असं लिहिलं. या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर. या पदावलीला सोपे रूप म्हणजे जसं आहे तसं सोडवा. 13 भागिला 130 429 करा. 1चा भाग जातो 13 1 13. 0 इथं घेतला 0. मग द्यायचा 0चा भाग 0. मग घेतला 4. पुन्हा 0चा भाग आहे ना. बघा तसंच असते. मग घ्यायचे 2. 13 39 येतो का भागाकार असं बघून घ्या. 12तून 9 गेले 3 राहिले. 4तून 4 गेले 0 राहिले. नंतर येतो 9 बघा. 13च्या पाड्यात 3 नंबरला 39 आहे. 13 त्रिक 39 वजा बाकी 0 करून पहा किती आलं रे. 133. याचं उत्तर आलं 133. संख्यानंतर वाचा 10,033 कुठे आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे 10,033. पर्याय कोणता आहे रे. ए. पर्याय क्रमांक कोणता रे. पर्याय ए. 5वं गणित सोडू आपण. 5वं गणित वाचूया. मोटारीच्या पार्किंग मध्ये एका दुकानामध्ये काय झालं, शोरूम मध्ये 14 रांगा आहेत म्हणते. अशा 14. 1 रांग 2 रांग 3 रांग 5 रांग 6 7 8 9 10 11 12 13 14. किती रांगा. 14 रांगा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 रांगा आहे. असं रांगा काढल्या. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहे. या रांगेत 420 गाड्या मावतात.
या रांगेत 420 गाड्या मावतात. सांगा, एका रांगेत 420 आहे तर 14 रांगेत किती राहील? तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी किती जागा आहे? किती जागा आहेत? जागा म्हणजे गाड्या. किती गाड्या मावतील त्या याच्यात? 420 गुणेला करावे लागेल आपल्याला 14. करा लवकर. शून्याचा शून्य देऊन द्या. 14चा पडा 2 वेळा. 14 1 14, 14 2 28, 28 2 असे 28, 28 8 लिहिले. हातचे 2, 14 चौक 56, 56 मध्ये 2 मिळवा. 57 58. म्हणजे गाड्या किती जागा आहे त्याच्यात? 5880. कुठं आहे बघा? हे बघा, पर्याय कोणता रे? पर्याय कोणता आहे? बी. कोणता पर्याय रे? बी. 6वं गणित अतिशय सोपं आहे त्यातला. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहे. ठेवायचे म्हणजे वाटायचे आहे. किती वर्ग आहे? 22 वर्गात ठेवायचे आहे. सारखे ठेवायचे. कसे बघू. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच आहे, सारखेच डेस्क ठेवायचे. एका खोलीत जेवढे प्रत्येक खोली सारखे वाटायचे, तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? वाटणी करायची. एकाची 704 डेस्कची 22 खोल्यात वाटणी करायची. वाटणी करायची म्हणजे भागाकार. चला, 22 खोल्याला 704 भागायचं. 22 1 22, 22 2 44, 22 3 66, 22 4 88, 22 5 110, 22 6 132, 22 7 154. ठीक आहे, पुढे भागाकार करून पाहू. 22चा पाढा किमान तुम्हाला 25 पर्यंतचे पाढे पाहिजे. पाठ. आता सांगा, इथेच 3चा भाग देऊया. 22 3 66, 70 मधून 66 गेले 4 राहते आहे की नाही? बघा, करून पहा. मग वरचे घेतले 4. 22च्या पाड्यात 44 आहे. 22 2 44. संपला भागाकार. किती आला? 32. सांगा, प्रत्येक वर्गात किती पाहिजे रे? 32 डेस्क आपल्याला ठेवता येईल. बघा, 32 कुठे आहे? प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवावे लागतील? 32. दिसलं का रे? हो. सांगा, पर्याय कोणता? 1. 7वं गणित करूया. 7वं. बघा, 7वं गणित पहा. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली तर त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. अंकाची बेरीज वजा केली म्हणते. असा नियम आहे ना? 3ची कसोटीमध्ये तोच नियम आहे. 9च्या कसोटीमध्ये तोच नियम आहे. कोणता? संख्येतील अंकाच्या बेरजेला. जसं एक संख्या लिहितो मी 321, इथं लिहितो 333. या संख्येच्या अंकाची बेरीज करायची. त्याला जर 3 भाग जात असेल, अजून इथे 4 अंकी लिहितो, तुम्हाला अजून वाटत सोपं. यांची बेरीज करा. किती येते? 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 येते ना? 6ला 3 भाग जातो का? 3 1 3, 3 2 6. हो. मग याच्यातून 6 वजाबाकी केली तरी पुन्हा 3नेच भाग जाते. बघा, याच्यातून करून दाखवतो तुम्हाला वजाबाकी. इथे याची बेरीज करूया. 3 3 6 3 9, 9 9 किती झाले? 18. 18 याच्यामधून वजाबाकी करा. हे बघा, इथं काय म्हणते? एका संख्येमधून, या संख्येतून, संख्या लिहिली मी अंदाजे, अंकाची बेरीज वजा केली. तुम्हाला 2 करून दाखवतो. इथे उत्तर आहे ना 9 आहे. 9 उत्तर येणार आहे. पण कसं येणार? कारण 3 नाही आहे ना इथे. 3 असतं तर 9 नसतं इथे उत्तर. ह्या कसोट्या नाही लागत त्याला. ह्या बेरजेची कसोटी लागते. अंकाची बेरीज वजा करणे 9ची कसोटी लागते किंवा 3ची. बघा, आता हे 21 मधून 11, हे याची वजाबाकी करा. 321 मधून 6 गेले तर 315 राहतात. पहा, करून पहा. इथून वजाबाकी करा.
9तून 8 गेले 1 राहिले, 3तून 1 गेला 2 राहिले, 33. आता यांची बेरीज केली ना तरी 9 भाग जाते. पहा तुम्ही 3 आणि 3 6, 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 1 9. याला 9 भाग जाते का? हो, यांची बेरीज 9 आली. 9च्या पाड्यात 9 आहे म्हणून बघा त्या संख्येला भाग जाऊ शकतो मिळणाऱ्या संख्येला. याला 3 भाग जाते. पहा 3 आणि 1 4, 4 आणि 5 9. 9 3च्या पाड्यात आहे का? हो, म्हणजेच ह्या संख्येला भाग जाते. पण आता सांगा 3 किंवा 9 उत्तर येते. इथं 3 किंवा 9 आहे का? हो, 9 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता रे? पर्याय क्रमांक 9. अशी पद्धत आहे ना, फक्त 3 आणि 9च्या कसोटीमध्ये येते. त्या संख्येतील अंकाची बेरीज करणे, बेरीजला त्या संख्येने भागणे, ही 3ची आणि 9ची कसोटी. त्याला पर्याय क्रमांक 9 आलेला आहे. अशा तऱ्हेनं उदाहरण सोडवा आणि जिथे अडचण असेल तिथं मेसेज करा. धन्यवाद.